गुड मॉर्निंग. वेलकम टू द न्यू ब्लॉग. तुम्हाला वाटलं असेल की इतक्या सकाळी लवकर उठून मी कुठे चाललेली आहे. तर आज आमची एक छोटीशी ट्रिप आहे आई बाबा राघव सोबत. तर राघवला मी उठवले आणि तसंच त्याला गाडीमध्ये घेतले. म्हणलं पुढं जाऊन जेव्हा आपण चहा ब्रेकसाठी थांबू तेव्हा तिथं मी त्याला फ्रेशनअप करेन. पण तो तसा उठलाच होता. मग आम्ही त्याला गाडीमध्ये खेळण्यासाठी असे 2-3 त्याच्या खेळणे घेतलं होतं, जेणेकरून त्याचा थोडासा मूड वगैरे चांगला राहील, तो खेळत वगैरे बसेल. त्यानंतर आम्ही पुढे जाऊन एक टोल नाका पास केल्यानंतर चहासाठी थांबलो फ्रेश व्हायला. तर तिथे ट्रॅक्टर उभा होता, तर राघवला त्या ट्रॅक्टरमध्येच जायचं होतं, बसायचं होतं. मग थोडंसं त्याचाही तो हट्ट आम्ही पूर्ण केला त्याच्या आबाजींनी. मग त्याला तिथून उतरायचंच नव्हतं, कसंबसं समजावून त्याला उतरवलं. तर आम्ही आलो आहोत अक्कलकोटला, श्री स्वामी समर्थ समर्थांचं दर्शन घेण्यासाठी. तर ॲक्च्युली राघवला घेऊन मला स्वामी समर्थांकडे जायचंच होतं आणि आईचाही माझ्या नवस होता, मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा. तर तो योग जुळून आज आला होता. तर म्हटलं जाऊन येऊ, वन डे ट्रिप पण होईल आपली छोटीशी. म्हणून आम्ही अक्कलकोटला आलो. अक्कलकोटमध्ये पोचल्यानंतर प्रत्येक ठिकाणी बोर्ड्स लागले आहेत, त्यामुळे मंदिर सापडण्यात काही अ, त्रास नाही झाला आणि गुगल मॅप आहेच आपल्याकडे. तर आम्ही मंदिरात पोचलो. सकाळी लवकर निघालो होतो, त्यामुळे आम्ही जवळजवळ 3.5-3 तासामध्ये आम्ही पोचलो. माझं माहेर जयसिंगपूर आहे. तर त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पोचल्यानंतर सगळ्यात आधी जिथे गणेश मंदिर होतं गणपती बाप्पांचं, आम्ही ते गणपती बाप्पांच्या मंदिरांचं आधी दर्शन घेतलं. राघवला पण गाडीमध्ये बसून जेव्हा कंटाळा आला त्यामुळे त्याला मोकळं वाटत होतं खूप काही, त्यामुळे तो असा दर्शन वगैरे मस्ती करत त्याची चालली होती. त्यानंतर त्याच्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं असं एक सुंदर स्टॅच्यू केलेलं आहे. तर जे मी लग्नानंतर आले होते, पण तेव्हा हे नव्हतं. आय आले थिंक हे इकडं. न्यू केलेलं आहे आत्ता. तर राघवला प्रचंड छत्रपती शिवाजी महाराजांचा वेड आहे, एक ओढ आहे त्याला. आणि तिथे एक मला अनुभव आला की तिथे आत जाण्यास एंट्री बंद होती, पण राघवला इतका रडला की त्याला आतमध्येच जायचं होतं. आय डोंट नो की त्याला आत का जायचं होतं, पण तो आत गेला. महाराजांचा असं बघितलं त्यानं समोर, पाया पडला आणि आला बाहेर. तर हा एक अनुभव मला आला. त्यानंतर मग आम्ही मेन दर्शनाकडे स्वामींच्या गेलो मंदिरात. जाताना हे असे एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि साईडलाच स्वामी समर्थांची एक अशी उभी अ, मूर्ती केलेली आहे. तुम्ही पाहू शकता राघवची इथे सुद्धा मस्ती चाललेली आहे खूप. तर इथे काय काय स्टॅच्यूज प्राण्यांचे ॲनिमल्स केलेले आहेत, म्हणजे जे स्वामींना प्राणी आवडायचे वगैरे असे. त्यानंतर आम्ही दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेलो. जाताना जे काही आमचे नारळ, फुलं वगैरे होते, पेढे होते, ते सर्व काही घेतलं. आरतीची वेळ होती त्यामुळं आम्ही लवकर आत गेलो पळत. त्यानंतर ही मेन आपलं स्वामी समर्थ मंदिरांचं स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आपण इथून आत प्रवेश करायला लागतो. त्यानंतर आरती चालू होती म्हणून त्यामुळं थांबवलं होतं दर्शन सगळ्यांना. खूप छान वातावरण होतं, प्रसन्न वाटत होतं. एक पॉझिटिव्ह एनर्जी तिथे येत होती. राघव जरा रडत होता, पण म्हणून मी पुढे-पुढे जरा जाऊन थांबले होते. त्यानंतर आरतीचा जेव्हा नाद चालू झाला, तेव्हा राघवही त्यामध्ये रमून गेला. तोही टाळ्या वगैरे वाजवायला लागला. मग थोडा शांत झाला. आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हतं, त्यामुळं ते मी केलेलं नाही आहे. आणि मग आम्ही दर्शन करून बाहेर पडलो. त्यानंतर बाहेर आल्यानंतर एक छोटंसं गार्डन केलेलं आहे इथे. आय थिंक हे नवीनच केलेलं असावं, कारण मी जेव्हा आले होते तेव्हा हे नव्हतं. आणि तुळजाभवानी मातेचं मंदिरसुद्धा इथे खूप छान केलेलं आहे. तुम्ही आल्यानंतर नक्की इकडे दर्शन घ्या आणि या उद्यानला पण भेट द्या. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की स्वामी समर्थ महाराजांचे एक भक्त होते चोळाप्पा महाराज, निष्ठावंत भक्त होते. तर जे आपलं स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथून एक 10 मिनिटाच्या अंतरावर समाधी मठ आहे स्वामींचा. तर इथे मी कधी आले नव्हते, म्हटलं इथे पण आज दर्शन घेऊ आपण. तर आम्ही ते दर्शन घेण्यासाठी आलो आणि इथे पण खूप छान वातावरण होतं, खूप छान सजवलं गेलं होतं सगळं काही. मग इथे पण आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तर जेव्हा अक्कलकोटला स्वामी समर्थ आले होते तेव्हा ते चोळाप्पा महाराजांच्या घरी राहिले होते आणि त्यांनी त्यांची खूप सेवा वगैरे केली होती. तर हा त्यांचा वाडा आहे, त्यांचे घर आहे, त्यांचे वंशज अजूनसुद्धा तिथे आहेत आणि ते स्वामींची अजूनही सुद्धा निष्ठावंत भक्ती करतात, त्यांची सेवा करतात.
तर स्वामींच्या जे काही काय काय ज्यांना गोष्टी आहेत, तर तिथे त्यांनी आज पण जपून ठेवलेल्या आहेत. तुम्ही नक्की इकडे येऊन अक्कलकोटला आला की इथे येऊन जा. तर हे काही त्यांची अंगरखा वगैरे असं हे त्यांचं घर आहे आणि इथे स्वामींचं दर्शनसुद्धा ते सगळ्यांना अलाउड करतात. त्यांच्या पादुका आहेत आणि राघवला सुद्धा त्यांनी आशीर्वाद दिला. हा त्यांचा अंगरखा आहे स्वामींचा. तो त्यांनी अजून असा व्यवस्थित जपून ठेवला आहे. त्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं. एक पॉझिटिव्ह एनर्जी येत होती तिथं. ह्याच्या आधी मी इथे आले नव्हते. तर आता माहिती पडलं म्हणून म्हटलं दर्शन घेऊनच जावं इथं आलोय तर. त्यानंतर राघवला डोकं टेकून नमस्कार कर म्हणलं. तर तुम्ही जर स्वामी भक्त असाल, स्वामींचे अनुभव तुम्हाला आले असेल, तर नक्की तुम्ही इथे सुद्धा येऊन जा. तुम्हाला खूप छान वाटेल इथे आल्यानंतर. हा त्यांचा वाडा, त्यांची विहीर, त्यांच्या पादुका हे सगळं त्यांनी एक जपून ठेवलेलं आहे आणि मेन म्हणजे ते सर्वांना अलाउड करतात. तर अशी झाली आमची छोटीशी अक्कलकोटची ट्रिप. तुम्हाला ही ट्रिप कशी वाटली? तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? नक्की द्या आणि श्री स्वामी समर्थ. नक्की एकदा अक्कलकोटला जाऊ.